आज आपण काळ्या वाटाण्याची उसळ किंवा काळ्या वाटाण्याची रस्साभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. मस्त बघा रस्सेदार अशी आपली काळ्या वाटाण्याची उसळ झालेली आहे. ही तुम्ही पोळीबरोबर, पुरीबरोबर किंवा राईसबरोबर असंच खाऊ शकता. अप्रतिम लागते. टिफिनला देण्यासाठी ही योग्य पर्याय आहे. अगदी बनवून तुम्ही एवढं नेहमी बनवाल एवढी चविष्ट लागते. बनवायला खूप सोपी आहे. साधी सिंपल रेसिपी आपण पाहूया कसं बनवायचं आहे. तर त्यासाठी बघा इथे मी पाव किलो काळे वाटाणे घेतले होते. रात्रभर भिजत ठेवले होते. मस्त असे भिजले गेलेले आहेत. त्यानंतर आता याला आपण शिजून घेऊया. तर मी घेतलेला आहे एक कुकरमध्ये आपण हे काळे वाटाणे धुवून घातलेले आहेत. त्यानंतर यामध्ये 1 ग्लास भरून मी पाणी घालते. म्हणजे पूर्ण वाटाणे भिजतील एवढं आपण पाणी घालणार आहोत. तर आता याला आपण झाकण लावून कमीत कमी 5 ते 6 शिट्या करायच्या आहेत. आता तुमच्या कुकरमध्ये किती शिट्यांमध्ये शिजतं त्याप्रमाणे तुम्ही शिट्या काढून घ्या. आता वाटाणे शिजत आहेत तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. तर 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं का यामध्ये आपण घालूया 2 असे कांदे लांबट कापून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आता हा कांदा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे. कांदा आणि खोबऱ्याचं हे वाटण खूप छान लागतं. आता हे महिनाभर स्टोअर करून कसं ठेवायचं त्याची ही रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे. तर तीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे पाहू शकता. आता यामध्ये आपण घालूया 6 लसणाच्या पाकळ्या. सोबतच अर्धा इंच आल्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत. तेही आपण याच वेळेला घालायचे म्हणजे कांद्याबरोबर छान असे भाजले जातात. हे जे वाटण मी तुम्हाला दाखवते ते बनवून तुम्ही महिनाभर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा कधीही रस्सा भाजी बनवायची असेल त्यावेळेस तुम्ही झटपट बनवू शकता. पण हे वाटण जे वाटण आहे ते बनवण्याची एक वेगळी पद्धत आहे जे जास्त काळ टिकवायचं आहे. ते पाणी न घालता आपण कसं वाटायचं, कसं बनवायचं त्याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती मी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे. तर ती मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर कांदा बघा आता आपला हलकासर कलर चेंज झालेला आहे, गुलाबीसर झालेला आहे. अजून थोडा वेळ आपण याला भाजून घेणार आहोत म्हणजे थोडा लालसर असा कलर आला पाहिजे. तर कांदा बघा मस्त लालसर झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा कप किसलेलं खोबरं घालतोय. सुकं खोबरं आहे. तुम्हाला आवडत असेल तर ओलं नारळही किसून घालू शकता. पण सुक्या खोबऱ्याची चव खूप छान येते रस्सा भाजीमध्ये. म्हणून मी इथे ना सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर कांद्याबरोबर हेही आपल्याला छान असं खोबरं लालसर थोडं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. म्हणजे कांदाही भाजला जाईल आणि खोबरंही भाजलं जाईल. तर बघा कांदा आणि खोबरं मस्त असं लालसर झालेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करूया. तर मी गॅस बंद करून हे वाटण जे आहे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे रूम टेम्परेचरवर येईपर्यंत. तर हे वाटण आपलं मस्त असं थंड झालेलं आहे. मी मिक्सर जारमध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे टॉमॅटो. थोडं मोठ्या साईजचा मी टॉमॅटो घेतलेला आहे. याची ही पेस्ट आपण या वाटणाबरोबर करून घ्यायची आहे. थोडंसं घालूया पाणी कारण टॉमॅटोही घातलेलं आहे त्यामुळे जास्त पाणी घालू नका. आता याला एकदम बारीक आपण वाटून घेणार आहोत. तर हे बघा मस्त असं आपलं वाटण तयार आहे. खूप छान दिसते. हे तुम्ही कुठल्याही रस्साभाजीमध्ये किंवा डाळीमध्ये, आमटीमध्ये घातलं तरी एकदम अप्रतिम चवीला लागतं. तर आता आपण गॅसकडे वळूया. तर गॅसवरती मी कढई ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे मी तेल घातलेलं आहे. तेल थोडंसं तापलं का यामध्ये घालूया थोडीशी कढीपत्त्याची पानं. कढीपत्ता थोडंसं तडकला का आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण करून ठेवलं होतं ते घालायचं आहे आपल्याला. तर बघा कढीपत्ता छान असा तडकला गेलेला आहे. आता आपण हे वाटण घालून घेऊया. तर मी सर्व वाटण घालते कारण मला जास्त रस्सा असा हवा आहे. तर तुम्हाला कितपत रस्सेदार हवी आहे त्यानुसार तुम्ही हे वाटपाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर मी इथे पाव किलो वाटाण्यासाठी किती वाटण लागेल ते त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता तुम्ही किती वाटाण्याचं रस्सा भाजी बनवताय त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे वाटण जे आहे आपल्याला छान असं तेलावरती भाजून घ्यायचं आहे. जेवढं छान असं वाटण भाजलं जातं तेवढं तुमच्या भाजीला रस्सा भाजीला खूप छान टेस्ट येते. ही उसळ चवीला अप्रतिम लागते. आता यामध्ये थोडेसे मसाले घालूया आपण. तर अगदी पाव चमचा एवढी हळद घालते. सोबतच 1 चमचा मी लाल मिरची पावडर घालते. आता तुम्हाला तिखट किती हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा मी घालते धने पावडर.
सोबतच अर्धा चमचा इथे मी गरम मसाला पावडर घालते. हा गरम मसाला पावडर घरी बनवलेला आहे. याचीही रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे. हा रस्सा कुठल्याही भाजीमध्ये घातला तर भाजी अप्रतिम चवीला लागते. तर मी रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे तुम्ही पाहू शकता. आता हे सर्व मसाले आपण मस्त असे मिक्स करून घेऊया. जे काय होईल, जो मसाल्यांचा कच्चेपणा वगैरे आहे तो मस्त निघून जाईल आणि मस्त फ्लेवर येईल आपल्या भाजीला. तर आता याला थोडा वेळ आपण कवर करून शिजवून घेऊया. फक्त 2 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचा आहे मसाला. तर बघा मसाल्याला मस्त असा तवंग सुटलेला आहे चटणीला तेलाचा. ते मसाले आपले व्यवस्थित भाजले गेलेले आहेत चटणीमध्ये. ते मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण आता जे काळे वाटाणे उकडून ठेवले होते ना, ते घालायचे आहेत. बघा मस्त सॉफ्ट होईपर्यंत उकडून घ्यायचे आहेत. तर मी कमीत कमी 5 शिट्या काढल्या होत्या. तर तुमच्या कुकरमध्ये किती शिट्यांमध्ये शिजतं त्यावरती तुम्ही शिजवून घ्या. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. ही रस्सा भाजी ना आंबोळ्या, पुरी, पोळी, राईस बरोबर ही अप्रतिम लागते. तर मिक्स केल्यानंतर आपण मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये घालूया, म्हणजे रस्सा छान तयार होईल. जास्त पाणी घालू नका, कारण वाटाणे हे छान शिजले गेलेले आहेत आणि आपले मसाले मस्त भाजले गेले आहेत. त्यामुळे आपल्याला जास्त वेळ शिजवायची गरज नाही. फक्त थोडा वेळ आपण याला शिजवून घेणार आहोत. तर आता घालूया चवीनुसार मीठ. मिक्स करून घेऊया आणि याला आपल्याला थोडासा वेळ वाफ द्यायची, म्हणजे वाटाण्यामध्ये मसाल्याचा वगैरे चांगला फ्लेवर उतरेल. तर 5 मिनटं याला मी झाकून शिजवून घेते. साधारण 5 मिनटं झालेली आहेत. बघा मस्त असा रस्सा तयार झालेला आहे. खूप दिसायला सुंदर असतो आणि चवीलाही अप्रतिम लागते ही रस्सेदार भाजी. काळ्या वाटाण्याची उसळ म्हणा किंवा रस्सेदार भाजी म्हणा. मस्त बघा अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालूया. तर मिक्स करून आपली मस्त अशी गरमागरम ही काळ्या वाटाण्याची उसळ तुम्ही सर्व करा. अप्रतिम चवीला लागते. टिफिनला देण्यासाठी ही एकदम योग्य पर्याय आहे. तर तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बनवा आणि एन्जॉय करा मस्त असा पोळी राईस बरोबर.